देवादी देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वरणे गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा मस्तक है पंढरपुरा जाती महाद्वारा भेटी महान संत ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पदस्पर्शाने पावन घडले या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या समाधी सानिध्यात हरिभक्तीपर्यंत गुरुदेव नथुराम महाराज किहाळकर यांचा अमृत महोत्सव गौरव सोहळा श्री रामप्रसाद घोडके साहेब यांनी आयोजित केला। त्या कथेमध्ये प्रामुख्याने श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्तीपर्यंत भागवताचार्य केशव महाराज कोकळीकर यांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण कथा श्रवण केली। महाराष्ट्रातील नामवंत ख्यात कीर्तीचे कीर्तनकार त्याच्यामध्ये त्यांचे आपण कीर्तन श्रवण केले। विशेष उपक्रम म्हणजे या वारकरी संप्रदायाचा 5वा वेद जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा भजन सोहळा ठेवला। भव्य दिव्य हा असा सोहळा त्याला लाभलेली ही सर्व भव्यता वाटणावी त्याच्या पुण्य नाही पार होती उपकार अगणित किंबहुना त्याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतायत हाती धरून या पावविले घरात त्याच्या उपकारा काय द्यावे। या दोन्ही न्यायाने या दोन्ही महाराजांच्या अभंगाप्रमाणे हरिभक्तीपर्यंत ज्ञानेश्वर माऊली महाराज डाके साहेब यांनी घोडके साहेबांना ही चालना दिली, हे मार्गदर्शन केलं। महाराजांनी सांगितलं की हा सोहळा पंढरपूरात ठेवला होता। त्यामध्ये प्रामुख्याने हरिभक्तीपर्यंत मारुती महाराज कानेगावकर या गादीवर त्यांचे नातू हरिभक्तीपर्यंत महेश महाराज कानेगावकर हे आहेत। मीही नातू तेही नातू अशी युती जमली आमची। डाके महाराजांनी आम्हाला एकत्र केलं आणि एकत्र करून आमची चर्चा झाली की आपण हा असं घोडके साहेबांची इच्छा आहे असा कार्यक्रम। मग त्यांना आम्ही विनंती केल्यावर काय हरकत नाही, म्हटलं ठीक आहे तुम्ही एवढं आर्थिक खर्च त्याच्यामध्ये करत आहात, आम्हाला नुसतं कष्ट करायचे फक्त। मग करत करत अशी चर्चा बाबाच्या कानावर टाकल्यावर बाबा म्हणले इकडे काय तू घोडके साहेबांना म्हणलं काय कार्यक्रम बरोबर करत आहोत। बाबा तुम्ही म्हणा ना, नाही म्हणजे तू म्हण, म्हणजे एकच करत नाही शकत, तू म्हण म्हणजे मग तुला इथं राहता येत नाही। आणि म्हणून त्यांनी
ही संधी उपलब्ध केली आपल्या सर्व परभणीकराला. एकदा आभार माना महाराजांची, टाळी वाजवायची. आणि म्हणून तुकाराम बाबाच्या आज्ञेने, डाके साहेबांच्या कल्पनेतून, महेश महाराजांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी प्रभावती नगरीमध्ये साकारला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उपस्थिती ही कीर्तन नाही आहे माझं, ही आभार प्रदर्शन करायला उभं राहायचं. 8 दिवस फेटच बांधला नाही, नेमकंच बांधल्यावर मला वाटतं